हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ज्या गोष्टीची तुम्ही आज सकाळपासून वाट बघत होता तर ती म्हणजे आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ओके, तर तुम्ही इथे बॅकग्राऊंडला बघू शकता की ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमच्या समोर आलेली आहे. ओके, तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की ही जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तरी मेरिट लिस्ट कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या ह्या मेरिट लिस्टबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि जे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसवर डायरेक्टली इम्पॅक्ट पाडू शकतात. तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायचे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, आता सर्वात पहिले जर इम्पॉर्टंट जर बघायचं झालं तर या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं, तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय आणि रजिस्ट्रेशनमध्ये खूप यावर्षी प्रॉब्लेम आलेले होते. तुम्हाला सर्वांना ऑलरेडी माहिती आहे की आपल्याला रजिस्ट्रेशनचा कन्फर्मेशन म्हणजे रजिस्ट्रेशन झालंय याच्याबद्दल कुठलंही कन्फर्मेशन CET सेलने दिलेले नाही. ना तुम्हाला एक मेल आलाय, ना तुम्हाला एक मेसेज आलाय. ओके, तर ज्या मेरिट लिस्टमध्ये यांचे नावं आहेत त्या विद्यार्थ्यांचं आपण सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालंय असं समजू शकतो. तुम्ही इथे बघू शकता की पेज 1 आउट ऑफ 322 म्हणजे जवळपास 322 पेजेस आहेत आणि या 322 पेजेसमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे. ओके, ज्यांच्याकडे Google ड्राईव्ह असेल, Google ड्राईव्हमध्ये तुम्ही ज्यावेळेस PDF ही PDF ओपन कराल, वरती फक्त तुम्हाला सर्च बारमध्ये तुमचं नाव टाकायचंय. सर्च बारमध्ये नाव टाकून जर येत नसेल तर तुमचा जो CET सेलचा हा जो ऑनलाईन फॉर्म नंबर आहे तर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म नंबर टाका. तुम्हाला तुमचं नाव डायरेक्टली हायलाइट होऊन दिसेल. ओके, त्यानंतर आता सर्वात पहिले आपण बघू की ही प्रोव्हिजनल जी मेरिट लिस्ट आहे इथे तुम्ही नाव बघू शकता की प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट ऑफ BSc नर्सिंग कोर्स आणि ही कधी आलेली आहे 4/8/2025 म्हणजे आज संध्याकाळी ही लिस्ट 10:30 वाजता आलेली आहे. ओके, तर आता ही डाउनलोड कशी करायची आपण स्टेप बाय स्टेप बघू. Googleमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले CET सेल टाइप करायचंय आणि हे आपल्या CET सेलचं होम पेज आहे. मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना माहिती असेल. त्यानंतर इथं हे जे पहिलं ऑप्शन आहे ॲडमिशन पोर्टल फॉर ॲन्युअल इयर 2024-25. ओके, तर तुम्हाला ह्या पोर्टलवर फक्त क्लिक करायचं आहे. या पोर्टलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल. हे म्हणजे त्याचं सेकंड पेज. ओके, कॅप राउंड सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस 2025-26. त्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर हे जे BSc नर्सिंगचं ऑप्शन आहे, ज्या विद्यार्थ्यांना GNM आहे तर त्यांनी GNM मध्ये जायचं आणि ज्यांना BSc नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं तर त्यांनी इथं BSc नर्सिंग या ऑप्शनवर क्लिक करायचंय. BSc नर्सिंग ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं छोटंसं एक पेज ओपन होईल. याच्यामध्ये परत तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतील. एक म्हणजे आहे न्यूज, त्यामध्ये तुमचं इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे. मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेलंच असेल. आणि सेकंड आहे नोटिफिकेशन. तर नोटिफिकेशनमध्ये जी फर्स्ट नंबरला जी दिसते प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट ऑफ BSc नर्सिंग कोर्स 2025 तर तुम्हाला फक्त ही जी मेरिट लिस्ट आहे याच्यावर क्लिक करून मेरिट लिस्ट डाउनलोड करायची. ओके, तर ही झाली स्टेप बाय स्टेप प्रोसेस. आय होप तुम्हाला सर्वांना ह्या स्टेप्स समजल्या असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना स्टील डाउनलोड जर करता येत जर नसेल तर त्यांनी डायरेक्टली आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा. WhatsApp ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. ओके, WhatsApp ग्रुप जॉइन करा. WhatsApp ग्रुपला आपण ऑलरेडी टाकलेली आहे तिथून मला DM करा. तुम्हाला ही लिस्ट मी तिथून फॉरवर्ड करेल. ओके, आता जो आपला आजचा मेन टॉपिक आहे तर तो म्हणजे आपली ही जी मेरिट लिस्ट आहे तर मेरिट लिस्टमध्ये कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. तर सर्वात पहिले आपण आता ते बघू आणि आजच्या व्हिडिओचा हाच मेन म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमर्स एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे आपली CET सेलकडून आलेली ही आपली प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट आहे. आता इथे सर्वात पहिला क्वेश्चन असा येईल विद्यार्थ्यांचा की सर प्रोव्हिजनल आणि फायनल ह्या 2 टर्म्समध्ये काय डिफरन्स आहे का? येस, ॲब्सोल्युटली 2 टर्म्समध्ये तुम्हाला इथे डिफरन्स बघायला मिळेल. याच्यामध्ये काय दिलंय मित्रांनो, प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट. आता एक प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट असते आणि एक असते फायनल स्टेट मेरिट लिस्ट. ओके, भरपूर वेळेस प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्टमध्ये काही जर चुकी जर असेल, काही जर तुटे जर असतील तर CET सेल परत एकदा नवीन लिस्ट अपलोड करत असते आणि त्या लिस्टला त्यावेळेस मग इथं प्रोव्हिजनल जे आहे तर याच्याऐवजी तुम्हाला इथे फायनल स्टेट मेरिट लिस्ट असं नाव दिसेल. बट हे 101% दरवेळेस फायनल स्टेट मेरिट लिस्ट येईलच हे आपण सांगू शकत नाही. जर या स्टेट मेरिट लिस्टमध्ये जर काही टेक्निकल अडचणी जर असतील तर परत ही प्रोव्हिजनलची परत नवीन चेंज होऊन फायनल स्टेट मेरिट लिस्ट येत असते. ओके, तर आता प्रोव्हिजनल तुम्ही इलाच फायनल कन्सिडर करू शकता जोपर्यंत नेक्स्ट येत नाही आणि जर नेक्स्ट जर आली नाही तर हीच तुमची फायनल स्टेट मेरिट लिस्ट असणार आहे. आणि यानंतर उद्या म्हणजे उद्या 5 ऑगस्ट आहे तर 5 ऑगस्टला डायरेक्टली आपल्या CET सेलच्या वेबसाईटवर तुमची सीट मॅट्रिक्स येईल. सीट मॅट्रिक्स आल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला ती आपल्या प्रोव्हिजनल जी SML आहे म्हणजे आपली ही जी प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट आहे तर याच्यासोबत कशी कंपेअर करायची याच्याविषयी पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो तुम्हाला तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये हेल्प करेल. तर त्याच्याविषयी आपण उद्या व्हिडिओ अपलोड करणारच आहे ज्यावेळेस आपली स्टेट मेरिट लिस्ट आपल्याकडे येईल. ओके, तर आता आपण आजची ही जी लिस्ट आहे तर याच्यामध्ये बघू की तुम्हाला सर्वात पहिले दिसतो इथे प्रोव्हिजनल SML. ओके, आता SML नंबर काय असतो, हा कशा पद्धतीने काउंट केला जातो. त्यानंतर 2 विद्यार्थ्यांना जर सेम मार्क जर आहेत. ओके, आता इथं 100 आणि 100 दोघांना
सर्वांना सेम मार्क्स आहेत, स्टील एकाचा नंबर आहे SML 1 आणि एकाचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे 2. हा फरक का? हा आपण ऑलरेडी एका SML म्हणून एक सेपरेट आपण व्हिडिओ केला होता, तर त्याच्यामध्ये हे आपण सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट म्हणजे आहे तुमचं CET सेल ऑनलाईन फॉर्म नंबर. ओके. CET सेलचा जो ऑनलाईन फॉर्म नंबर आहे, तर आय होप तुम्हाला सर्वांना हा माहीत असेल. तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं तर रजिस्ट्रेशनच्या टायमाला तुमचा हा ऑनलाईन आलेला नंबर आहे. त्यानंतर थर्डला आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट. ओके. नेम ऑफ कॅन्डिडेट मध्ये तुम्हाला तुमचं नाव इथे दिसेल. आता इथे नावामध्ये पण काही जणांचे आडनाव पहिले आहेत आणि काही भरपूर जे स्टुडंट आहेत तर त्या स्टुडंटचे नावाऐवजी तुमचे जे काही जणांचे सरनेम पहिले असतात आणि काही जणांचं फर्स्ट नेम हे स्टार्टिंगला असतं. ओके. याच्यामध्ये जर काही जणांचे नाव जर चुकी जर असेल तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये, हे परत तुम्ही चेंज करू शकता. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे जेंडर. आता जेंडरमध्ये तुम्हाला इथे दिसून जाईल आणि त्यानंतर इथे आहे कॅटेगरी रँक. तर ही जी कॅटेगरी रँक जी आहे तर ती इम्पॉर्टंट आहे तुमच्या सर्वांसाठी. ओके. कॅटेगरीमध्ये इथे तुम्हाला दिसेल की आता हा फर्स्ट नंबरचा विद्यार्थी आहे साई गणेश धुमाळ. याचा ओबीसी मध्ये कॅटेगरी रँक जो आहे तर तो ओबीसी मध्ये किती रँक दिसतोय आपल्याला? 1 हा रँक आपल्याला ओबीसी मध्ये 1. त्यानंतर इथं नेक्स्ट तुम्हाला दिसेल एक सेपरेट कॉलम आहे, तो म्हणजे NRI. आता NRI म्हणजे काय असतं? NRI म्हणजे असतं नॉन रेसिडेन्शियल ऑफ इंडिया, म्हणजे जे भारतीय विद्यार्थी नाहीयेत, ओके, ज्यांची नॅशनॅलिटी इंडियन नाहीये, असे विद्यार्थी जर असेल तर इथे येस नो मध्ये आलेलं असेल. आता आय होप की NRI मध्ये कोणी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पेसिफाईड रिझर्वेशन. आता स्पेसिफाईड रिझर्वेशन मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं मायनॉरिटी आहे तर मायनॉरिटी वाले स्टुडंट तुम्हाला स्पेसिफाईड रिझर्वेशन मध्ये दिसतील. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं PWD आहे, ओके, तर PWD वाले तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. त्यानंतर ऑर्फन वाले दिसतील. तर हे सर्व जे विद्यार्थी आहेत तर तुम्हाला स्पेसिफाईड रिझर्वेशन, आणि ज्यांचे पॅरेंट्स आपले डिफेन्समध्ये होते, ओके, मिलिटरीमध्ये होते, तर त्यांचं डिफेन्स कोटा हा सेपरेट असतो, ते पण तुम्हाला स्पेसिफिक रिझर्वेशन याच्यामध्ये बघायला मिळेल. आता खाली जर आपण स्क्रोल केलं तर इथे दीपाली शिवाजी वाघमारे ही स्टुडंट आहे, ओबीसी रँक 7 आहे आणि इथे D2 आहे. इथं तुम्ही तिच्या नावासमोर D2 आहे, ओके, म्हणजे हिला डिफेन्स कोटा लागलेला आहे. आता डिफेन्स कोटा जर असेल तर तुमचं गव्हर्नमेंटमध्ये डायरेक्टली नंबर लागू शकतो. असं जर तुम्ही खाली स्क्रोल जर केलं तर तुम्हाला इथे जयेश निंबा मसाळ, ओके, PWD याचा स्पेसिफिक रिझर्वेशन आहे. अजून जर खाली स्क्रोल जर केलं तर PWD वाले असे भरपूर विद्यार्थी तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. तर तुम्ही जर रजिस्ट्रेशन करताना जर स्पेसिफिक रिझर्वेशन जर टाकलेलं जर असेल तर तुम्हाला इथे स्पेसिफिक रिझर्वेशन दिसेल. त्या पद्धतीने तुमच्या नावासमोर तुम्हाला ते. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट नोटीस तुमच्या सर्वांसाठी रिगार्डिंग टू पेड काउन्सिलिंग. ओके, मी व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केले, बट एक प्रॉपर पद्धतीने परत तुम्हाला एक्सप्लेन करतो की कशा पद्धतीने तुम्हाला बॅच मध्ये एंटर करायचंय, कोणते बेनिफिट्स तुम्हाला पेड काउन्सिलिंगच्या बॅच मध्ये एंटर केल्याने मिळणार आहे आणि या पेड काउन्सिलिंगची फीस किती राहणार आहे. तर ऑलरेडी तुम्ही सर्व व्हिडिओ जर बघितले असेल तर तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो, आपली फक्त 499 रुपये फर्स्ट डे पासून फीज आहे. आपण कुठल्याही प्रकारची फीज जास्त विद्यार्थ्यांकडून घेत नाहीये. ओके, तर पूर्ण काउन्सिलिंग सपोर्ट तुम्हाला फक्त नॉट ओनली तुम्हाला कॉलेज लिस्ट मिळणार असं नाहीये, तर तुम्हाला कॉलेज लिस्ट पण मिळणार, बेटरमेंट चॉईस फिलिंग, त्यानंतर सर्व राऊंडच्या चॉईस फिलिंग असतील, त्यानंतर बेटरमेंट असेल, रिटेन्शन प्रोसेस असेल, ऍडमिशन बद्दल पूर्ण गायडन्स असेल, त्यानंतर कम्प्लीट सपोर्ट टिल द फायनल ऍडमिशन, संपूर्ण सपोर्ट तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग बॅच मधून मिळणार आहे. तर मित्रांनो, मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर चॉईस फिलिंग ऍट ऍडमिशन काउन्सिलिंग. कन्फ्युज अबाउट विच कॉलेज टू चूज, कोणतं कॉलेज तुम्हाला टाकायचे कॅपराउंड मध्ये समजत नाहीये, वॉन्ट टू सिक्युअर अ बेटर अलॉटमेंट टू अवॉइड अ सीट कॅन्सलेशन, तर या दोन्ही पण गोष्टीसाठी तुम्हाला आपली जी मेडप्रोचेक मेडिकल लेक्चरची काउन्सिलिंग सर्व्हिस आहे तर ती खूप हेल्पफुल ठरणार आहे. वी हेल्प यू विथ, आता कोणत्या हेल्प तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिस मधून मिळतात मित्रांनो. सिस्टमिक चॉईस फिलिंग अँड प्रेफरन्स फिलिंग, तर तुम्हाला चॉईस फिलिंग आणि प्रेफरन्स फिलिंग साठी एक बेटर पद्धतीने तुम्हाला कॉलेजची लिस्ट मित्रांनो बनून मिळेल. त्यानंतर एक्सपर्ट काउन्सिलिंग फॉर कॉलेज सिलेक्शन साठी तुम्हाला काउन्सिलिंग केलं जाईल, त्या कॉलेज बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. त्यानंतर गायडन्स फॉर रिटेन्शन अँड बेटरमेंट प्रोसेस, जी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, एका राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलंय, कॉलेज आवडत नाहीये, नेक्स्ट राऊंड साठी ट्राय करायचंय, कोणत्या कॉलेजमध्ये ट्राय केलं पाहिजे, त्यानंतर बेटरमेंट काय आहे, रिटेन्शन काय आहे, याच्याविषयी तुम्हाला गायडन्स कुठेच मिळणार नाही. हा गायडन्स तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये आपल्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस मध्ये मिळणार आहे. त्यानंतर कम्प्लीट सपोर्ट टिल फायनल ऍडमिशन, जोपर्यंत तुमच्या हातामध्ये तुमचं फायनल ऍडमिशन लेटर येत नाही तोपर्यंत तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग बॅच मधून पूर्ण सपोर्ट मिळणार आहे. डोंट टेक रिस्क इन युअर करिअर, प्लॅन इट विथ एक्सपर्ट लाईक मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. आणि यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर मित्रांनो काय करायचंय, कॉन्टॅक्ट करायचंय. तर चला बघूया आपली नेक्स्ट नोटीस काय आहे आणि नोटीस मध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि त्यानंतर लास्ट नंबर जे आहे तर ते आहे MH BSc नर्सिंग CET 2025 चे पर्सेंटाईल. तुम्ही आता जी नर्सिंग CET दिली तर त्याचे जे पर्सेंटाईल्स आहेत तर ते पर्सेंटाईल तुम्हाला इथे दिसतील. अशा पद्धतीने ह्या आपल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत 1, 2, 3,
4, 5, 6, 7, 8 ओके. तर या 8 गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहेत स्टेट मेरिट लिस्टमध्ये चेक करण्यासाठी. आता नेक्स्ट जी स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे आपण ही जी स्टेट मेरिट लिस्ट बघतोय, तर याच्यामध्ये आपण तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल, की त्याच्यामध्ये मी एक खाली लाईन टाकली होती, की व्हॉट अबाउट कॉम्पिटिशन लेव्हल, किती कॉम्पिटिशन लेव्हल असेल. तर किती कॉम्पिटिशन लेव्हल असणार आहे, हे पण तुम्हाला ह्या प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्टमधून समजणार आहे. आता प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्टमधून कॉम्पिटिशन समजणार कशी, याच्याबद्दल जर थोडं लॉजिकली जर बघितलं, तर आपण डायरेक्टली येणार आपल्या लास्ट पेजवर. लास्ट पेजवर ज्यावेळेस तुम्ही येणार, तर तिथं तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचा आहे, तर तो किती स्टुडंट आहेत त्या कॅटेगरीमध्ये, तर हे तुम्हाला कळेल. आता फॉर एक्झाम्पल व्हीजे 708 स्टुडंट आहेत. त्यानंतर NTDचे 808 आहेत. मे बी हे खाली परत असू पण शकतात. बट आपण लास्ट पेज मोस्टली याच्यामध्ये कन्सिडर करणार. आता व्हीजे जर बघितलं तर 711 स्टुडंट आहेत. ओके. त्यानंतर एसटी कॅटेगरीचे जर बघितले तर 1334 स्टुडंट आहेत. ओबीसी कॅटेगरीचे 4031 स्टुडंट आहेत आणि टोटल स्टुडंट जर बघितले तर आपल्याकडे 14,167 स्टुडंट आहेत. ओके. म्हणजे 14,167 स्टुडंटचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालंय आणि आपल्याकडे आता टोटल सीट जर बघितलं बीएससी नर्सिंगच्या, तर समथिंग 11,000 ते 12,000 आपल्याकडे सीट्स यावर्षी राहण्याची शक्यता आहे. ओके. मागच्या वर्षी 11,000 समथिंग सीट्स होत्या आणि यावर्षी जर काही नवीन कॉलेजेस जर ऍड जर झाले तर 12 ते 12,500 पर्यंत सीट्स आहेत आणि आपल्याकडे स्टुडंटची संख्या जर बघितली तर 14,167 आपल्याकडे स्टुडंट आहेत. म्हणजे जवळपास 2,000 असे स्टुडंट राहतील या 14,000 पैकी की ज्यांना ऍडमिशन मिळणे हे कन्सिडर केलं जाणार नाही किंवा त्यांना ऍडमिशन भेटणं थोडं अवघड राहील. बाकीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना ऍडमिशन मिळेल. आणि ओबीसीचं जर बघितलं तर 10,000 पैकी जवळपास 4,000 स्टुडंट जे आहेत. ओके. म्हणजे जवळपास 35% स्टुडंट जे आहेत तर ते फक्त तुम्हाला आपल्या ओबीसी जे आहे तर ओबीसी वाले दिसतील. ओके. तर अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर त्याची कॅटेगरी रँक तुम्हाला इथे बघायला मिळेल. आता ज्यावेळेस आपली सीट मॅट्रिक्स येणार तर सीट मॅट्रिक्स मध्ये पण शेवटच्या पेजवर आपण ज्यावेळेस स्क्रोल करून येणार तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीसाठी टोटल सीट्स किती आहेत हे तुम्हाला कळून येईल. आता फॉर एक्झाम्पल आपण जर एनटीबी जर धरलं तर एनटीबीचे टोटल सीट्स किती आहेत ते आपण तिथे चेक करणार आणि एनटीबीचे स्टुडंट किती आहेत ते चेक करणार. आता एनटीबीचे स्टुडंट तुम्ही इथे बघू शकता की 517 एनटीबीचे स्टुडंट आहेत आणि जर 517 ऐवजी जर तिथं आपण जर टोटल सीट जर बघितल्या एनटीबीच्या सीट जर 517च्या अराउंड जर असतील तर साहजिकच आहे की जे पण एनटीबीचे विद्यार्थी आहेत त्यांचा नंबर लागून जाईल. सेम आपण ओबीसीचा पण बघणार. ओबीसीचा जर 4,414 जर स्टुडंट जर आहेत ओबीसीचे आणि त्याच्यापैकी जर आपण तिकडं सीट मॅट्रिक्स ज्यावेळेस येणार सीट मॅट्रिक्स मध्ये जर बघितलं की टोटल ओबीसीच्या जागा किती जर 3,500 जर जागा असेल तर या 4,000 पैकी 101% 3,500 विद्यार्थ्यांचे नंबर लागणारच आहे. तर हे काही थोड्या लॉजिकल थिंग्स आहेत ज्या तुम्ही काउन्सिलिंग मध्ये वापरू शकता. कुठल्याही प्रकारचा जे पेड काउन्सिलिंग वाले आहेत तर ते काउन्सिलर तुम्हाला ह्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत तर या सांगणार नाही. स्टील आपण ह्या सर्वांसमोर एक्सप्लेन करतोय. भरपूर जण असे असतात की जे पेड काउन्सिलिंग परचेस करू शकत नाही किंवा त्यांना त्याच्याबद्दल काही जास्त इन्फॉर्मेशन नसते. तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ज्या आपण व्हिडिओमधून एक्सप्लेन करतोय तर या खूप महत्त्वाच्या ठरतात. सेम आपण पण आपली पेड काउन्सिलिंग सर्व्हिस पण स्टार्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की तुम्हाला नंबर लावण्यासाठी आपल्या टीम कडून तुम्हाला काही सपोर्ट घ्यायचा असेल गायडन्स करायचा असेल तर तुम्ही आपल्या काउन्सिलिंग बॅच मध्ये एंटर करू शकता. त्याच्याविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये नेक्स्ट लगेच समजणारच आहे. ओके. तुम्हाला आपली जी पेड काउन्सिलिंग आहे त्याच्यामध्ये जर जॉईन जर करायचं असेल तर तुम्हाला लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. लिमिटेड सीट्स बाकी आहेत आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की आता कॅप राऊंड स्टार्ट पण झालेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आपल्याला ऍडमिशन मध्ये एका चांगल्या प्रॉपर हेल्पची गरज आहे तर तुम्ही आपल्या काउन्सिलिंग बॅच मध्ये एंटर करू शकता. फक्त आपण 499 रुपये फीस ठेवली आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट पण मिळेल. त्यानंतर बेटरमेंट असेल रिटेन्शन असेल या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला हेल्प केली जाईल. तर मित्रांनो आय होप तुम्हाला आता सर्वांना समजलं असेल की आपली जी मेरिट लिस्ट आहे तर मेरिट लिस्ट काय आहे त्यानंतर मेरिट लिस्टमध्ये कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. स्टील याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही जर डाऊट जर या मेरिट लिस्टमध्ये वाटत जर असतील आता भरपूर विद्यार्थी मला कमेंट करून सांगणारच आहेत की सर आम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं बट आमचं नाव आलेलं नाही. ओके. तर त्या विद्यार्थ्यांचं मला फक्त एवढं सांगणं आहे की तुम्ही फायनल स्टेट मेरिट जर येणार जर असेल तर त्याच्यापर्यंत थोडं वेट करा. मे बी याच्यामध्ये टेक्निकल काही व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण सांगितलं जर काही टेक्निकल इश्यू जर असेल तर फायनल मेरिट लिस्ट येऊ शकते. बट हे मी 100% पण सांगत नाही. हे पण तुम्ही कान मोकळे करून ओपन करून ऐकायचंय. ओके. तर हीच मेरिट लिस्ट सध्या आपण तर कन्फर्म करतोय जोपर्यंत नेक्स्ट येत नाही आणि जर नाही फायनल जर आली तर प्रोव्हिजनलवरच नेक्स्ट प्रोसेस सर्व काम आपले जे ऍडमिशन प्रोसेस आहे तर ती सुरू राहणार आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही जर डाऊट जर असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
WhatsAppचा ग्रुप आहे. WhatsApp ग्रुप थ्रू कनेक्ट करा आणि डायरेक्टली माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये जरी तुम्ही तुमच्या जे डाउट्स असतील किंवा क्वेरीज असतील तर त्या टाइप करून सांगितल्या, तिथून पण आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके. तर त्यासोबत हा व्हिडिओ अजून शेअर करा पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, ज्यांना BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचे, BSc नर्सिंगमध्ये करियर करायचंय, बट त्यांना ॲडमिशन प्रोसेसबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही. तर मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स तुमच्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, जिथून तुम्हाला ॲडमिशनबद्दल आणि ॲडमिशन नंतर तुमचे जे रेग्युलर कॉलेज स्टार्ट होतील तर अभ्यासाबद्दल, स्टडीबद्दल प्रॉपर गाईडन्स तुम्हाला नर्सिंग करिअरसाठी केला जाईल. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच नवनवीन आपण ॲडमिशनबद्दलचे येणारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर इन्स्टंटली अपलोड करत आहोत. थँक्यू फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस.